आता आर पारची लढाई आहे आणि ही शेवटची लढाई असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी बोलून दाखवलाय। कितीही दिवस लागले तरी संघर्ष सुरूच ठेवणार, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी माझी लढाई अशीच लढणार असं त्यांनी स्पष्ट केलं। ऐका ना, मला एक सांगत राहिलं, मी म्हणलो होतो माझा जातवा नसेल मराठीच्या अवलाद घरात झोपू शकत नाही, मिशन हात मारावं, कॉलर टाईट करावं असं माझ्या जातीनं काम केलंय। काम फेमस सगळे बाजूला फेकले, नोकऱ्या फेकऱ्या सगळं बाजूला ठेवलं, व्यवसाय बाजू ठेवले, दुकानं फेकाना बंद करून अख्ख्या मुंबईकडे निघाले। गर्व वाटतो मला या जातीचा, मी त्या जातीच्या जन्मी पोटी जन्म घेतला, मराठ्याच्या जाती त्यांच्या पोटी मी जन्म घेतला, मला लय गर्व वाटतो। मी आज भरून आलोय की माझी जात लेकरासाठी कोणत्याही तराला जायला तयार आहे, समाज मोठा करायसाठी कारण देत नाही, धावून येते, हे आज सिद्ध झालं। म्हणजे सण उत्सव सुद्धा बाजूला टाकले लोकांनी, सण उत्सव सुद्धा बाजूला ठेवलाय लोकांनी। आज सण उत्सव पण करायचे आपल्याला, आपला धर्म आहे, पण संकट असल्यावर लेकरं मोठे करायचे। आपल्या घरात लाख रुपये पगार आला, 50,000 पगार आला, आपण मोठे आज वेळ निर्णायक आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे। आता थांबायचं नसतं, आता लढायचं असतं, मिळवायचं असतं, आणि लेकरं मोठे झाल्यावर मग सण करू मोठाले परंपरा पाळू सगळ्या, मग काय ढिले पडत नाही आणि कशाला। तर एक महत्वाचा विषय असा आहे, एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आमदारांना खासदारांना असा निरोप दिलाय की मराठा आरक्षण काय ह्या विषयावर जे सेन्सर त्याच्यावरती बोलू नका। मला माहित नाही, मी ऐकलं पण नाही, अनुभव जे माहित नाही त्याच्यावर माणसानं काही पण करू नये, पण तो माणूस खरा आहे। एकनाथ शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो माणूस, तो गोर गरिबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस आहे। सत्तेपेक्षा गोर गरीब जनतेच्या दुःखाला महत्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे। गरिबांचे प्रश्न जाणून सोडवायचे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।